महाराष्ट्रामध्ये संत तुकोबारायांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की संत तुकोबाराया हे सदैव वैकुंठाला गेले. मग खरंच तुकोबाराया वैकुंठाला गेले का का त्यांना वैकुंठाला घालवण्यात आलं, हा प्रश्न आपल्या समोर पडतो. अनेकांचं मत आहे की त्यांची हत्या झाली, तर काहींचं मत आहे की त्यांना विठ्ठलाने एक गरुडच पाठवलेलं होतं आणि त्या गरुडावर बसून ते सदैव वैकुंठाला गेले. ही बाजू आपण बाजूला ठेवूयात, परंतु आता आपल्याला चर्चा करायची आहे त्या संदर्भाने की संत तुकोबाराया वैकुंठाला गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं काय झालं, त्यांच्या कुटुंबात कोण होतं आणि नेमकं त्या कुटुंबाचं पुढे काय झालं, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. तर मी सांगत होतो की संत तुकाराम महाराज हे वैकुंठाला गेले. इसवी सन 1650 मध्ये नेमकं काय घडलं होतं, अनेकांचा याच्याशी काय संबंध आहे का, किंवा अनेकांचं मत आहे की त्यांची हत्या झाली होती. ही दोन्ही मते आपण साईडला ठेवूत, परंतु ते वैकुंठाला गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचं काय झालं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये कोण होतं, तर स्वाभाविक आहे की त्यांची पत्नी जिजाबाई, जिला आवलीबाई असं प्रेमानं अनेक अभंगांमध्ये त्यांचा उल्लेख येतो. अनेक संतांच्या कीर्तनांमधून, अनेकांच्या कीर्तनामधून हा उल्लेख येतो की त्यांना आवलीबाई म्हणत असत. आणि मग त्या देहू येथेच राहत होत्या का त्या पुन्हा कुठे गेल्या होत्या, याचं उत्तर हे आपल्याला शेवटी पाहायचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला सांगता येईल की त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. आणि नारायण बाबा ही त्यांचा मुलगा होता. त्याचं पुढे काय झालं, हाही प्रश्न आपल्या समोर पडतो. आणि मुलीच्या संदर्भाने काय अभंगांमध्ये किंवा कुठे काही उल्लेख आलाय का, ती देखील आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपल्याला सांगता येतं की संत तुकोबारायांच्या बाबतीमध्ये मात्र या महाराष्ट्राला अनेक प्रश्न पडलेले आहेत. संत तुकोबाराय हे विद्रोही आहेत. ते भक्तीचा मार्ग जरी सांगत असले तरी त्यांचा विद्रोह हा कायम दिसून येतो. म्हणून त्यांच्या अनेक अभंगांमध्ये त्यांनी जे काही अभंग रचले, त्या अभंगामध्ये आपल्याला सांगता येतं की ते रंजल्या गांजल्याचा विचार मांडतात, ते विज्ञानाचा विचार मांडतात. आणि तुकोबाराया म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जे का रंजले गांजले त्यास मने जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. ही एक बाजू तुकोबारायांच्या अभंगांची आपल्याला सांगता येते. भक्तीचा मार्ग जरी सांगितलेला असला तरी ते विज्ञानाकडे आणि अभ्यासाचा संकल्प देखील, मूलमंत्र देखील इथल्या त्या पिढीला देतात. आणि तो आजही तितकाच महत्वाचा ठरतो. अगदी बघा की 12व्या-13व्या शतकामधून ही जी काही परंपरा सुरू होते आणि ती परंपरा आज तागायत, त्या परंपरेचा जो काही विचार आहे तो विचार आपल्याला आजही तितकाच महत्वाचा वाटतो, हे आपल्याला सांगता येतं. त्यामुळे मग या कुटुंबाचं पुढे काय झालं, हा प्रश्न आपण जेव्हा पाहतो, कारण वैकुंठाला गेले म्हणजे नेमकं काय घडलं, तर अनेकांना असं वाटतं की तुकोबारायांच्या बाबतीमध्ये की त्यांच्याबद्दल काही शंका लोकांना आहेत. अनेकांची इतिहासकारांची मत आहेत, खरं इतिहासकार याला मानत नाहीत. कारण भक्तीचा जो प्रांत आहे किंवा भक्ती करणाऱ्या लोकांना असं वाटतं की खरंच विठ्ठलांनी त्यांना गरुड पाठवलं आणि ते बसून वैकुंठाला गेले. परंतु इतिहासकारांना हे मत मान्य नाही. ते पुरावा मागतात, परंतु इतिहास पुरावा मागतो. परंतु कुठेतरी आपल्याला भक्ती आणि इतिहास ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या कराव्या लागतील आणि त्यातून खरं तर या घटनेकडे बघावं लागेल. आता हे सर्व झाल्यानंतर नेमकं काय घडलं, तुकोबारायांच्या कार्याचा आपण आता उल्लेख केला. खरं तर तुकोबाराया 5 ते 10 मिनिटात सांगण्यासारखा विषय नाही, तर फार मोठा विषय आहे. परंतु आपल्याला सांगता येतं की या देशात जी काही परंपरा होती त्या परंपरेला नाकारणारे संत तुकोबाराया होते. आणि म्हणजे कोणी शिक्षण घ्यावं, कोणी नाही घ्यावं, ही जी काही व्यवस्था सांगत होती त्याला तुकोबाराया पहिल्यांदा नाकारतात. आणि खऱ्या अर्थानं इथला व्यापार असेल किंवा इथले कर्जबाजारी लोक असतील, दुष्काळ असतील, अशा सर्व दुःखावर तुकोबाराया बोलतात आणि कर्जबाजारीपणावर बोलतात. आणि या सर्व त्रास त्यांनी स्वतः सहन केलेला आहे. त्यामुळे लोकांचं दुःख त्यांनी जवळून पाहिले आणि म्हणून दुःखावर तुकोबाराया खऱ्या अर्थानं बोलतात, त्यांचे अभंग बोलतात. आणि म्हणून ते संस्कार असतील, दुःख असेल, वेदना असतील, हे खऱ्या अर्थानं तुकोबारायाच्या अभंगातून सर्वसामान्यांच्या वेदना आपल्याला पाहायला मिळतात, त्या वाचायला मिळतात. आणि मग अशा वेदना सांगणारे तुकोबाराया आणि त्यांचं असं अचानक जाणं खरं स्वाभाविक आहे, भक्ताला ते चटका लावणारं होतं. परंतु अनेकांनी मात्र याचा शोधही घेतला की तुकोबाराया खरंच वैकुंठाला गेले होते का. आपण त्याच्यात पडणार नाही, कारण आपला मुळात आजचा विषयच आपला असा आहे की त्या कुटुंबाचं पुढे काय झालं. तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की विठ्ठलाच्या बाबतीमध्ये गरुड पाठवलं, ते वैकुंठाला गेले. आणि ते खरं तर तुकोबाराया असं भक्तीमध्ये लोकांना असं वाटतं, श्रद्धेने लोक आजही म्हणतात की तुकोबारायांनी खरं तर जिजाबाईंना म्हणजे आवलीबाईंना आग्रह केला होता की माझ्यासोबत वैकुंठाला चल. त्यावेळेस ती म्हणते की घरात गुरं आहेत, लेकरं आहेत, संसार आहे आणि हे सारं सोडून मी तुझ्यासोबत कसं येऊ.
असा ती खरं तर तुकोबारायांना संदेश देते. ती तुकोबारायांना म्हणजे त्यांच्यासोबत जाण्याला ती नाकारते. कारण ही गुरढोरं आहे, संसार आहे, लेकरं आहेत, यांना सोडून मी येऊ शकत नाही, ती अशी तुकोबारायाला म्हणते. आणि तुकोबाराया हे एकटेच वैकुंठाला गेले असं मत अनेक वेळा कीर्तनामधून कीर्तनकार मांडतात. अशी श्रद्धा इथल्या वारकऱ्यांची आहे. ही खरं तर ही श्रद्धा इथल्या विठ्ठल भक्तांची आहे. परंतु आपल्याला एक सांगता येतं की त्यांच्या जाण्याच्या नंतर या कुटुंबाचं काय झालं. तर अनेकांचं म्हणणं आहे की जिजाबाई ज्या आहेत, ज्यांना आपण आवलीबाई असं प्रेमानं म्हणतो, त्या देहू इथेच राहिल्या आणि त्यांनी ही परंपरा त्यांची परंपरा त्यांनी सांभाळली, त्यांच्या स्मृती जपल्या आणि त्यांचे पुत्र नारायण बाबा यांनी देहूतील देवस्थान सांभाळले आणि खऱ्या अर्थानं वारीची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. त्यामुळे आपल्याला ह्या दोन मायलेकराबद्दल सांगता येतं. परंतु आजही त्यांच्या मुलीबद्दल मात्र फारसं कुठे लिहून नाही, त्यामुळे ती फारशी माहिती आलेली नाही. परंतु हे कुटुंब पुन्हा देहूतच राहिलं आणि त्यांनी संत तुकोबारायांच्या स्मृती जपल्या आणि त्यांच्या वारीचा जो काही वारसा आहे तो पुढे चालवला, असं मतही आपल्याला सांगता येते. एकूणच काय तर हे कुटुंब जे आहे ते संत तुकारामांच्या आठवणीमध्ये जगलं आणि अनेकांनी आवलीबाई बद्दल काही वाईट मतही व्यक्त केले की ती तुकाराम महाराजांना त्रास देत होती. परंतु एकूणच तुकोबारायांच्या अभंगावरून तुकोबारायांच्या एकूण त्यांच्या जगण्यावरून आपल्याला सांगता येतं की त्यांच्या जाण्याच्या नंतर याच आवलीबाईने अर्थात जिजाबाईंनी त्यांच्या अभंगाचं रक्षण केलं, त्यांच्या स्मृती जपल्या आणि आपल्या मुलाला घेऊन त्या देहूतच राहिल्या आणि तुकोबारायांची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. धन्यवाद.